नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट कोसळणारा पाऊस. लेखक मंगेश मधुकर. कोसळणारा पाऊस. साल 1986. पावसाळ्याचे दिवस. मी 7वीत असतानाची गोष्ट. संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राउंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाई मामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो धो पावसाला सुरुवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. 2-3 लोक आधीपासून होतेच. पावसाचा अक्राळ विक्राळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं, परंतु विजांचा कडकडाट, लाईट गेलेले, सगळीकडे अंधार झाल्यावर घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडू येत होतं, पण कसं बसं आवरलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावर सुद्धा फार गर्दी नव्हती. धीर सुटत चाललं होतं. काय व्हायचं ते होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जाऊ असं सारखं वाटायचं, पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसं बसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतकात माझ्या नावाची नेहमीची हाक ऐकायला आली. कान टवकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसून अंधारात आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर समोर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट, शर्ट, एका हातात जुनी छत्री आणि दुसऱ्या हातात स्टीलच्या मोठ्या बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावऱ्या-बावऱ्या नजरेनं पाहणारे नाना दिसले. जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली म्हण पुरेपूर अनुभवली. नाना, नाना, मोठ्यानं ओरडत पावसाची पर्वा न करता नानांच्या दिशेनं धावत गेलो आणि घट्ट बिलगून जोर जोरात हमसून रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. नाना, नाना, तुम्ही रडताय? नाही रे, नाही. पावसाचं पाणी तोंडावर उडलंय ना. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलेलं पाहिलं मी, पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच, परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दप्तर, एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला असे नाना सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असल्यानं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता भारी वाटत होता. साल 2023. पावसाळ्याचे दिवस. संध्याकाळी 5 वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईघाईत ऑफिसमधून निघालं तितक्यात धो धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्रॅफिक जॅम, जागोजागी पाणी साठलं. मग नेहमीप्रमाणे चीड, संताप, वैताग, हातबलता अशा भावना मनात येऊन नंतर सवयीनं शांत झालं. इंच गाडी दामटत तब्बल 1.5 तासानं घरी पोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसूट असूनही ओला झालोच. मला पाहून बायको प्रसन्न हसली. देवाची कृपा, सुखरूप आलात तुम्ही. काय भयानक पाऊस आहे. हो ना, तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस आणि त्यात हा अंधार. फार भीती वाटत होती. नाना आणि चिरंजीव कुठे आहेत? नाना रोजच्या प्रमाणात फिरायला गेलेत आणि लेकाचा फोन आला होता 10 मिनिटात घरी येतोय म्हणून. एवढ्या पावसात फिरायला? अहो, ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. सारखा फोन करते, पण उचलत नाही आहेत. छत्री नाही नेली ना. मी सांगितलं जाऊ नका, तरीही बाहेर पडले. बरं, त्यांना घेऊन येतो मी. छत्री दे. आधी घरात या ना, कपडे बदला, तोपर्यंत मी चहा करते, मग जा. नको,
जवळच कुठेतरी असतील, आधी त्यांना घेऊन येतो, मग निवांत चहा. अंगात रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होतं. काही गरज नव्हती. एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं, पण ऐकायचं नाही. स्वतःशी चडफडलो. मोबाईल टॉर्चमध्ये आडोशाला थांबलेल्यांमध्ये शोधत होतो, पण नाना दिसले नाहीत. फोन केला तर उचलला नाही. चक्क कॉल कनेक्ट झाला आत्ता. नाना 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 मी बोलतोय, कुठे आहात तुम्ही? काहीच प्रतिसाद नाही. मी हॅलो हॅलो नाना हॅलो असं करत असतानाच फोन कट झाला. पुन्हा कॉल केला, नुसतीच रिंग वाजत होती. काही वेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पाहायचं, खात्री पटली की पुढे जायचं. असं करत करत घरापासून 2 चौक पुढे आलो. आता मनातली धाकधूक वाढली. 70 पार केलेले नाना कुठे असतील, कसे असतील, काय करत असतील? मन चिंती ते वैरी ना चिंती, हेच खरं. पुढे असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये 4-5 जण उभे होते. जवळ जाऊन पाहिलं, पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा फोन केला आणि आणि मागे असलेल्या दुकानाच्या बाजूनं ओळखीची रिंगटोन ऐकायला आली. जोरजोरात नाना नाना अशा जोरजोरात हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळे हात थरथरत होते. डोळे किलकिले करून ते अंदाज घेत होते. अंधारामुळे मला ओळखलं नाही. त्यांना सुखरूप पाहून अति प्रचंड आनंद झाला. नाना असं म्हणत मिठी मारली तेव्हा त्यांनी खट्ट पकडलं. त्यावरून मनस्थितीचा अंदाज आला. खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले. तेव्हा मी सुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही. नाना चला. पुढे केलेला हात त्यांनी घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागला. मी आहे नाना, काळजी नको. आज काही खरं नव्हतं बघ. मी तर आशा सोडलीच होती. वाटलं की आता. कापऱ्या आवाजात नाना म्हणाले, नाना नका टेन्शन घेऊ, पण फोन का घेतला नाहीत? अरे कसा घेणार? गडबडीत चष्मा फुटला, नीट दिसत नव्हतं, त्यात अंधार. 1-2दा घेतला तर आवाज आला नाही म्हणून. पण खरं सांगू, खूप घाबरलो होतो रे. देवासारखा धावून आलाच बघ तू. नाना आठवतं तुम्हाला? माझ्यासाठी तुम्ही पण असंच शोधत आला होता. नाना फक्त हसले. घरी जाताना मोबाईल वाजायला लागला. मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री आणि दुसरा हात नानांनी पकडलेला. काळासोबत आम्हा बाप लेकांच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं बदललं. फक्त एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे कोसळणारा पाऊस, आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार. सोसायटीत पोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले. बाबा फोन का रिसीव करत नाही? अरे पाऊस होता ना म्हणून. आईनं सगळा प्रकार सांगितला. तुम्ही दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही, मग शोधायला निघालो. नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो. तेव्हाच लाईट आले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला. त्यात कोसळणारा पाऊस फारच सुंदर दिसत होता. धन्यवाद. लेखक मंगेश मधुकर. वाचन संजय इनामदार.